अरे बाबा, तुम्ही अजून जागे? हो, तुझी वाट बघतोय म्हणून जागा आहे. रात्रीचे 2 वाजलेत. एवढं काय बाबा, लॅचची चावी होती माझ्याकडे. आणि आई काय झोपली? हो, तुझी वाट बघून शेवटी कंटाळून झोपली आई. काम कर, तिने डायनिंग टेबलवर सगळं जेवायचं वाढवून ठेवलंय. ती जेवून घे आणि झोप. बाबा, मी जेवून आलोय. म्हणजे तन्मयकडे होतो ना, तिथे लेट झाला म्हणून तिकडेच जेवलो. वा वा, फारच छान. आम्ही इकडे तुमची वाट बघतोय जेवायला आणि तुम्ही जेवून आलात. गुड. सॉरी बाबा, मला माहिती होतं का तुम्ही इथे वाट बघत थांबलायत ते. तन्मयकडे जेवलास सुद्धा आणि प्यायलास सुद्धा. एकच बिअर प्यायलोय बाबा, आणि ती काय दारू नाही. नाही, बरोबर बरोबर. काय बरं काय वाईट हे या वयात कळतच नाही. तुझ्यासारख्या या वयाच्या फेजमधून मी सुद्धा गेलोय. एक धुंदी असते ना या वयात. बाबा प्लीज. नाही, मी तुला लेक्चर देत नाही ओंकार, पण तुझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून विचारतोय. तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? नाही म्हणजे ज्याचा तुलाच पुढे त्रास होईल. बाबा, त्रास मला? बाबा मी मस्त आहे. चला, गुड नाईट. चहा घ्या. काल ओंकार घरी आला तेव्हा तुम्ही जागे होतात? हो. नाही म्हणजे एरवी मी जागी असते ना. हल्ली रोजच तो उशिरा येतो घरी. तू बोललीस त्याच्याशी? त्याच्याकडे वेळ तरी आहे का माझा ऐकण्यासाठी? पण तुम्ही बोललात का त्याच्याशी? नाही, मी बोलणार होतो पण. पण काय? पिऊन आला होता. पिऊन? मला ना होतं त्याची खूप भीती वाटायला लागली. एकुलता एक मुलगा आपला आणि तोही असा. काळजी करू नकोस, असं काही होणार नाही. मी बोलीन त्याच्याशी, तो समजूतदार आहे. ठीक आहे, नाश्ता करून घेऊया. हा, एक मिनिट. मी जरा ओंकारला बोलून आणतो. आपण एकत्रच नाश्ता करूया. ओंकार, झाली का झोप? ओंकार, काय झालं? खूप त्रास होतोय? काही नाही बाबा. ओंकार, काय झालं सांगशील? बाबा, खूप दिवस खोकलाय. औषधं घेतली पण जातच नाही. ओंकार, तुला एक विचारू, राग नाही येणार? विचारा ना बाबा. ओंकार, तुला HIV किंवा एड्स या आजारांबद्दल काही माहिती आहे का रे? हो. काय? असुरक्षित सेक्स किंवा HIV संसर्गित सुई टोचल्यामुळे तो होतो, माहिती आहे मला. हा संसर्ग आपल्याला होणार नाही असं तुला वाटतं का रे? बाबा नाही म्हणजे तू जे काय जीवन जगतोयस त्यामध्ये तुला हा संसर्ग होणार नाही याची तुला खात्री आहे? असं काही नाहीये. अरे हे बघ, हा खोकला त्या संसर्गाचं लक्षण नसेल कशावरून? तुझी तब्येत बघ कशी झाली आहे. मला काळजी वाटणार नाही का? ओंकार, हे बघ ओंकार, तू माझ्याशी बोल. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. बाबा मला खूप भीती वाटते. बाबा माझी तब्येत खराब झालीये. काहीतरी होतंय मला. काय ते कळत नाहीये. खूप मजा केली हो बाबा. असा त्रास होईल असं वाटलं नव्हतं मला.
हे बघ तू घाबरू नकोस. चल आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊयात. नको बाबा, नको. सगळ्यांना कळलं तर? असं काय बोलतोयस? शिकलेला आहेस ना तू, असा काय विचार करतोयस? हे बघ, घाबरू नकोस, विश्वास ठेव. तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते निसंकोचपणे त्या डॉक्टरांना विचार. ही सगळी माहिती ते गुप्त ठेवतात. यस ओंकार, अगदी निसंकोचपणे तुझ्या मनातील प्रश्न विचार. डॉक्टर, HIV चे उपचार म्हणजे नक्की काय आणि ART म्हणजे काय? HIV पूर्णपणे बरा होतो अशी उपचार पद्धती नाही आहे, पण ART औषधांमुळे आपण रक्तातल्या HIVच्या विषाणूंचं प्रमाण कमी करू शकतो. ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. रक्तातल्या HIV विषाणूंचं प्रमाण कमी झाल्यामुळे आजार होण्याची आणि HIVमुळे मृत्यू येण्याची शक्यता कमी होते आणि त्याचबरोबर रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढते. डॉक्टर, HIVचे उपचार कधी सुरू करायला हवे? HIV बाधित पेशंट जेव्हा सरकारी ART सेंटरमध्ये जातो तेव्हा सर्वप्रथम त्याच्या सर्व रक्त तपासण्या केल्या जातात. या रक्त तपासण्यांमध्ये एक विशेष तपासणी आहे जिचं नाव आहे CD4 काउंट. हा CD4 काउंट जर 350 पेक्षा कमी असेल तर अशा रुग्णाला संसर्गजन्य आजार होण्याची आणि त्या आजारामुळे मृत्यू येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे अशा रुग्णावर ART औषधोपचार पद्धती तातडीने सुरू करण्यात येते. बरं, मग ART घेताना काही अजून काळजी घेणं आवश्यक? मुख्य म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आपली तब्येत चांगल्या प्रकारे सांभाळावी लागेल. CD4 काउंटची नियमितपणे तपासणी ART सेंटरमध्ये जाऊन करावी लागेल आणि नियमितपणे ART औषधं देखील घ्यावी लागतील. आणि यौन संबंधांच्या वेळी कॉन्डोमचा वापर करावा लागेल. त्याच प्रकारे पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे, योग्य आणि पोषक आहार घेतला पाहिजे, योग्य आणि नियमित व्यायाम केला पाहिजे आणि स्वच्छता पाळली पाहिजे. ART सेंटरमध्ये येणारे HIV बाधित पेशंट्स हे मानसिकरित्या खूप खचलेले असतात, खूप निराश झालेले असतात. आता आपल्या आयुष्याचा काही उपयोग नाही, हे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे असंच त्यांना वाटत असतं. पण तसं नाही आहे. जर योग्य पथ्यपाणी नियमितपणे पाळलं गेलं तर HIV बाधित पेशंटसुद्धा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकतात, आपल्या कामावर जाऊ शकतात, या सुंदर जगण्याचा आनंद घेऊ शकतात